नमस्कार, आपण आता जैन टिश्यू कल्चर इथे आलेलो आहे। नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव संकेत सुरे। मी जेन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड कंपनीमध्ये प्रायमरी हार्डिंगमध्ये प्रोडक्शन सुपरवायझर म्हणून काम करतो। आपल्याला हे टिश्यू कल्चरचे रोपं असतात। हे आपण जो मातृवृक्ष असतो त्याच्यातनं सकर सिलेक्शन करून घेतो। सकर सिलेक्शननंतर त्यातनं पेशी काढली जाते किंवा क्लोन काढला जातो, तो या बॉटलमध्ये इन्सर्ट केला जातो। याच्या प्रोसेस असतात इनिशिएशन, मल्टिप्लिकेशन, रूटिंग अँड शूटिंग। कमीत कमी याचा कालावधी 2 महिन्याचा असतो। या कालावधी 2 महिन्याचा झाल्यानंतर हे प्लांट्स या स्टेजला आल्यानंतर 100% ह्युमिडिटीमध्ये आर्टिफिशियल लाईटमध्ये यांचं ग्रोथ होते। नंतर ग्रोथ रूममध्ये ग्रोथ होते। हे झाल्यानंतर मग आपण हे प्लांट्स प्रायमरी हार्डिंगमध्ये। हे किती दिवसाचे बाटलीतले? हे 2 महिन्याचे। आणि हे म्हणजे जवळजवळ 7 ते 8 वीक पर्यंत असं आहे। नंतर मग आपण हे प्लांट प्रायमरी हार्डिंगला येतो। प्रायमरी हार्डिंगला हे प्लांट्स आल्यानंतर ह्या प्लांट्सला बॉटलमधून रिमूव्ह केलं जातं। रिमूव्ह केल्यानंतर याची वॉशिंग केली जाते। प्लांट्सची प्रेशराईज पाण्याखाली वॉशिंग केली जाते। नंतर वॉशिंग केल्यानंतर पाण्याला 22 ड्रिंचिंग केली जाते। 22 राऊंडामध्ये ते रोपं बुडवून नंतर ते रोपं प्लांटिंगसाठी रेडी होतात। मग प्लांटिंगमध्ये आपण ग्रीन हाऊसमध्ये प्लांटिंग करताना ग्रीन हाऊसमध्ये फॅन पॅड सिस्टीम, प्लांटिंग करताना ग्रेड वाईज प्लांटिंग केली जाते। म्हणजे ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड आणि डी ग्रेड। या ग्रेड वाईज प्लांटिंग केल्यानंतर हे जे टनल असतं, हे 100 मायक्रॉनचा पेपर असतो। हा पेपर असा झाकला जातो। झाकल्यानंतर याच्यामध्ये ह्युमिडिटी क्रिएट होते। जेवढी ह्युमिडिटी चांगली तेवढे रूटिंग चांगलं लवकर होतं आणि प्लांट सेट व्हायला मदत होते। प्रायमरी हार्डिंगमध्ये हे रोपं आपण कमीत कमी टनेलमध्ये, याला टनेल सिस्टीम म्हणतात। टनेलमध्ये जवळजवळ 15 ते 20 दिवस ठेवतो। म्हणजे ॲज पर क्लायमेटनुसार उन्हाळा असेल तर आपण 10 ते 12 दिवस ठेवतो। हिवाळा असेल तर आपण थोडे जास्त दिवस ठेवतो, कारण रूटिंग लवकर होण्यासाठी, प्लांट सेट होण्यासाठी। आणि बॉटलमध्ये असताना त्यांना 100% ह्युमिडिटी भेटत असते। ग्रीन हाऊसमध्ये आल्यानंतर त्यांना 70 ते 80 ह्युमिडिटी द्यायचा आपण प्रयत्न करतो। नंतर 10 ते 15 दिवस झाल्यानंतर मग आपण या रोपांना ह्या स्टेजला 1 महिन्यापर्यंत ग्रीन हाऊसमध्ये ठेवतो। ग्रीन हाऊसमध्ये ठेवल्यानंतर ह्या स्टेजचे रोपं झाल्यानंतर, आता हे केळीचे रोपं आहे, जीनेम व्हरायटीचे। या स्टेजचं झाल्यानंतर मग आपण सेकंडरी हार्डिंगला रोपं पाठवतो। सेकंडरी हार्डिंगला जवळजवळ 32 ते 40 दिवस हे रोपं पॉली हाऊसमध्ये राहतात। म्हणजे 100% ह्युमिडिटीमधून ते 70 ते 80% ह्युमिडिटीमध्ये येतात। 70 ते 80मधून ते 50 ते 60मध्ये येतात। नंतर मग शेड हाऊसला म्हणजे पॉली हाऊसला आल्यानंतर हे रोपं आपण 30 ते 32 दिवस हार्डिंग करतो। याची हार्डिंग केल्यानंतर हे शेतकऱ्यांसाठी रोपं रेडी होतात। किती रुपयाला एक रोप असतं हे? आता सध्या 17 रुपयाला रोप आहे। धन्यवाद।